अतिशय चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके निवडून आलेले आहेत। खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। लंके साहेब, प्रथमतः झी मीडियाच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन करतो। अतिशय चुरशीची इलेक्शन झालेली आहे। आपण आमदारकीचा राजीनामा दिला आणि राजीनामा खासदारकी या ठिकाणी लढवलेले आहे आणि अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये आपला विजय झालेला आहे। कसं पाहताय निवडणुकीत? या विजयाचं श्रेय सर्व माझ्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी असो, सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष असो आणि विशेष करून ज्यांनी ही निवडणूक हातात घेतली तो माझा शेतकरी बांधव, ते माझे तरुण सहकारी आणि सर्वच अनेकांचा वाटा आहे। यामध्ये वेगवेगळ्या समाजांनी सुद्धा ही निवडणूक हातात घेतली। नुसती शेतकऱ्यांनीच नाही, वेगवेगळ्या समाज माध्यमांनी समाजांनी निवडणूक हातात घेतली होती आणि सगळ्यांनी प्रेम दिलं। फार छोट्यापासून आता एक आमचा लहान कार्यकर्ता आला, तो सुद्धा माझा प्रचार करत होता। म्हणजे छोट्यापासून तर एकदम 80, 85, 90 वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत ही निवडणूक प्रत्येकाने हातात घेतली होती। त्यामुळे आज हा विजय आपल्याला पाहायला मिळाला। साहेब, निवडणुकीमध्ये एक मुद्दा आपण टाकला होता प्रचार करत असताना, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमची लढाई आहे। जनशक्तीचा हा विजय झालाय? जनशक्तीचाच विजय झाला ना, मग आता काही सांगावं लागत का त्याला? एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आला, याचा अर्थ काय? आता सगळ्यांना जग जाहीर झालं ना। अजून एक डायलॉग आपण निवडणुकीमध्ये घेत होता, आपण इलेक्शन एकदाच लढतो, रिपीट नाही, असा डायलॉग आपला होता। बरोबर आहे ना, आपला डायलॉग नाही, सत्य परिस्थिती। ज्या गावात आपण उभे आहे त्या गावातला मी 2010ला सरपंच होतो, 12ला मी पंचायत समिती सदस्य झालो, 14ला उपसभापती झालो, 17ला जिल्हा परिषद मध्ये आलो, जिल्हा नियोजनवर झालो आणि 19ला आमदार झालो या तालुक्यात आणि 24ला डायरेक्ट खासदार झालो ना। या ठिकाणी आपण पाहिलं, ही निवडणूक लढत असताना अतिशय चुरशीची इलेक्शन होती, परंतु अंतिम स्टेपला पारनेरकरांच्या निर्णायक मतामुळे आपल्याला विजय झालेला आहे। काय सांगाल? मी ज्या पारनेर तालुका ही माझी कर्मभूमी, मी त्या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम केलं, म्हणजे रक्ताचं पाणी केलं, मी रात्रीचा दिवस केला, काम केलं। त्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं, तरी पण ते पिपाणी चिन्हाने माझं 52,000 मतं गेले साहेब। मी 80-90 हजार मतांनी निवडून आलो असतो, जाऊ दे, निवडून तर आलोय ना। माझ्या विजयाचं श्रेय मी माझ्या जनतेला देतो, असं खासदार निलेश लंके म्हणतायत। झी मीडियासाठी दत्ता गाडगे, पारनेर।